हे दोघं मिळून 3 तास बोलायचे. तपासून बघा, तपासून बघा. ते अध्यक्ष लिबरल होते, ते अध्यक्ष सभागृहाचा सन्मान रिप्लाय घ्यायचा आहे आपल्याला, पुन्हा पुढची चर्चा सुरू करायची आहे. आणि सुरू करायचं म्हणजे आम्ही बोलायचंच नाही का? या महाराष्ट्रामध्ये कधीही दंगली घडू शकतात असं वातावरण तयार केलं जातंय. अध्यक्ष, हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. एकीकडे ओबीसी समाजाला घाबरून ठेवलंय की तुमचं आरक्षण जाणार. ओबीसी समाजाचं आरक्षण अजिबात जाऊ शकत नाही. आवाड साहेब अगदी थोडक्यात रिप्लायसाठी. थोडक्यात अध्यक्ष महोदय, मी एक आठवण करून दे. आमचा पण वेळ देऊन टाका. एक मिनिट, आपल्याला एक आठवण करून दे. आपण प्लीज ऐका ऐका सहकार्य करा. ऐका हो, ऐकून तर घ्या. 2009 ते 2014 एक अध्यक्ष तिथे बसायचे आणि इथे विरोधी पक्ष नेते खडसे होते, त्यांच्या मागे बसायचे देवेंद्र फडणवीसजी. हे दोघं मिळून 3 तास बोलायचे. तपासून बघा, तपासून बघा. आजची गोष्ट वेगळी आहे. आपण रोज सहकार्य करा. म्हणजे आम्ही हे बघितलंय, ते दोघं ज्या वेळेस उभे राहायचे त्यांना संधी दिली जायची. ते अध्यक्ष लिबरल होते, ते अध्यक्ष सभागृहाचा सन्मान. रिप्लाय घ्यायचा आहे आपल्याला, पुन्हा पुढची चर्चा सुरू करायची आहे. आणि सुरू करायचं म्हणजे आम्ही बोलायचंच नाही का? तेच म्हणताय, बोला सुरू करा. आम्ही बोलायचंच नाही का? तुम्ही आता सगळ्यांना म्हणजे यांना पण बंदी घालणार, 10 मिनिटात बोला. बोला सुरू करा. असं नाही चालणार. अध्यक्ष महोदय, विरोध अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलायला आम्ही उभा राहिलेलो आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती ही चिंतेची बाब आहे. या महाराष्ट्रामध्ये कधीही दंगली घडू शकतात असं वातावरण तयार केलं जातंय. अध्यक्ष, हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. जर गावागावात दंगली पेटल्या तर फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा महाराष्ट्र हा उद्ध्वस्त होईल. अध्यक्ष महोदय, याच्यावर गांभीर्याने विचार करायला हवा की विधिमंडळाचे सदस्य जे मंत्रिमंडळात आहेत यांनी कितपर्यंत ताणावं, त्याला मर्यादा ठेवा. आणि जरंगेंचे तुम्ही चर्चा करता, ते महाजन साहेब जाऊन त्यांना भेटता, त्यांनाही सांगा की जरा आवर्त घ्या. ते बोलतात म्हणून हे बोलणार, हे बोलतात म्हणून ते बोलणार. काय चालू आहे? हे स्टेट स्पॉन्सर्ड आहे का अशी चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात, की दोघांनाही राज्य सरकारच चालवतंय अशी चर्चा सुरू आहे. आम्ही आरोप नाही करत, पण चर्चा स्पष्ट आहे की महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडवायची, जेणेकरून मतदानामध्ये फरक पडेल आणि आपलं राज्य पुन्हा येईल. हे राज्य आणताना तुम्ही काय केलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कसे 2 पक्ष फोडले हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. अध्यक्ष मध्ये पद्धत आहे. लोकशाहीची हत्या करून, पक्ष फोडून राज्य व्यवस्था चालवायची नसते. अध्यक्ष महोदय, आज वरती लोकशाही 152 खासदार बाहेर आहेत. इथे तुम्ही आम्हाला बोलू देत नाही. अध्यक्ष महोदय, लोकशाही टिकणार आहे की नाही हा प्रश्न आहे की नाही? अध्यक्ष महोदय, निधी मिळाला नाही, पण अध्यक्ष मोदी का निधी मिळाला नाही? तोंडावर सांगितलं जातं माझ्या इथे 450 कोटी दिलेत बघ, आमच्यात या देतो. काय पद्धत आहे? लोकशाही टिकवायची असेल तर समोरच्याला सांभाळून घेण्याची पद्धत आपली आहे. साहेब, मी एक उदाहरण देतो. ज्या दिवशी राजीव गांधींना समजलं की अटल बिहारी वाजपेयींना त्रास होतोय आणि त्यांचं ऑपरेशन अमेरिकेत केलं पाहिजे, तेव्हा एक मंडळ चाललं होतं अमेरिकेला, त्याचं प्रमुख अटल बिहारी वाजपेयींना केलं, त्यांना स्वखर्चाने अमेरिकेला पाठवलं. तेव्हा हे करताना राजीव गांधींनी यांना विचारलं अटल बिहारींना. अटल बिहारींनी सांगितलं माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. हे ऐकून राजीव गांधींनी अटल बिहारी वाजपेयींना USA ला पाठवलं आणि USA मधला सगळा त्यांच्या औषधोपचाराचा खर्चही राजीव गांधींनी गव्हर्नमेंट मधनं दिला. ही लोकशाही.
पण विरोधकांना संपूर्णच टाकायचे, चिरडूनच टाकायचे, त्यांचा निधी अडवायचा, धमक्या द्यायच्या, हे काय बरोबर आहे? आमच्या मतदारसंघांमध्ये आश्वासन द्यायचं प्रत्येकाला, तुला 5 कोटी देईन, तुला 10 कोटी देईन, हरकत नाही. म्हणजे जर तुम्ही राज्य व्यवस्था अपोजिशनला संपवण्यासाठी पैशाचा वापर करून आमदार पाडणार असेल, ठीक आहे, ही आम्हाला पाडण्याची सोय व्यवस्था करताय. पण आम्ही 15-15 वर्ष कामं केली आहेत. अध्यक्ष महोदय, आज जयंत पाटील बोलले शाळेंबद्दल. अध्यक्ष महोदय, शिक्षकांची भरती झालीच नाही, शाळा बंद झाल्यात. गावागावातली पुरं दप्तर पाठीवर घेतात आणि शाळेत जातात, शिक्षकच नाही. अध्यक्ष महोदय, 288 आमदार बसलेले आहेत. आपला एक तरी पोरगा जाईल का बिन शिक्षकांच्या शाळेत? आपण टाकू त्याला? म्हणजे गरिबांची इतकी चेष्टा करायची. समूह योजना आणणार, 5 शाळा बंद करणार आणि 1 शाळा करणार. साहेब, किती मैल चालायचं गरिबाच्या पोरांनी? गरिबाची चेष्टा करता का तुम्ही? महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये आपण शिक्षण वाढवलं पाहिजे, हे घाटगे महाराजांनी सांगितलं होतं. इथल्या सगळ्या समाज सुधारकांनी शिक्षण झालंच पाहिजे अशी व्यवस्था करा असं सांगितलं होतं. तुम्ही व्यवस्था मोडकळीस आणताय. शाळेचं खाजगीकरण ही कुठली नवीन व्यवस्था? एज्युकेशन इज द ऑब्लिगेटरी ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं. अध्यक्ष महोदय, त्याच्याकडे कोण लक्ष देणार? ड्रग्सचा बाजार, साहेब, एमडीचे कारखाने जेवढे महाराष्ट्रात आहेत तेवढे भारतात कुठे नाही. अध्यक्ष, मेथेड्रेननी 1 पिढी बर्बाद होईल. 1 पिढी बर्बाद नाही होणार, कारण तुम्ही महाराष्ट्र बर्बाद. अध्यक्ष महोदय, एमपीएससी परीक्षा जाहीर करायचा, तारखा पुढे रखवायच्या. पुण्यामध्ये मोर्चे किती निघाले? आपलं एमपीएससीच्या कडे लक्षच नाहीये. सरकारने काहीतरी गांभीर्याने घ्यावं. अध्यक्ष महोदय, गरीब शेतकऱ्याची पोरं गावातनं शिकून पुण्यात येतात. पुण्यात 12-12 तास अभ्यास करतात, उपाशी तापाशी झोपतात. का? तर आम्हाला एमपीएससी मध्ये नोकऱ्या मिळतील, आम्हाला नोकरी मिळेल. आपण 2-2 वर्ष काहीच करत नाही, निकालच लावत नाही आणि त्यांची एक्झामिनेशन फी वाढवली. खरं तर सरकारची जबाबदारी आहे की एमपीएससी देणारा मुलगा हा श्रीमंत घरातला नसतो. एमपीएससी देणारा मुलगा हा नेहमी शेतकरी कुटुंबातला असतो, त्याची आर्थिक व्यवस्था नसते. अध्यक्ष महोदय, अशा जीवांची आपण अशी जीव घेण्याची पद्धत आहे? अध्यक्ष महोदय, तिथनच शिकून ते प्रोफेशनल होतात, तिथनच शिकून ते डॉक्टरेट घेतात. अध्यक्ष महोदय, अशा पद्धती आपण बद्ध करणार का? अध्यक्ष महोदय, आता भ्रष्टाचाराचं ते हे बोललेच की द्या काम, 20% घ्या. 20% आला महाराष्ट्र. कर्नाटक 40% होता, आपण 20% आहोत. अध्यक्ष महोदय, हे डायमंड मार्केट बद्दल बोललेच. अध्यक्ष महोदय, मुंबईची काही ओळख होती, जागतिक ओळख. आफ्रिकेमध्ये मिळालेले डायमंड हे बेल्जियम मध्ये राहतात. बेल्जियम मध्ये त्याचं कार्विंग वगैरे होतं आणि ते महाराष्ट्रात आणायचे. म्हणजे मुंबई भारतातलं सर्वात मोठं डायमंड मार्केट हे मुंबईत होतं. मुंबईचं सगळंच खलास करायचं ठरवलंय. मुंबईवर का राग? मुंबईची अर्थव्यवस्था कोलमडीस आणण्याचा प्रयत्न केला जातोय. अध्यक्ष, मुंबई महानगरपालिकेत असलेले ठेवी तुम्ही का वापरताय? लोकप्रतिनिधी नसताना लाखोंचा निधी तुम्ही काढताय आणि स्वतःच्या कामासाठी वापरताय.
अध्यक्ष महोदय, हजारो कोटी जात आहेत, कुठेतरी लगाम लावा. MMRD याचा निधी संपलाय, MMRD काम करू शकत नाही. अध्यक्ष महोदय, मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसराचं वाटोळ झालंय. घराच्या किमती वाढल्या म्हणून अनधिकृत बिल्डिंगी वाढतायत. कंटाळलो आम्ही तक्रारी करून करून. प्लॅन्ड सिटी जी आहे त्याच्या DP रोडवर बिल्डिंग आहे. साहेब बिल्डिंग बांधतायत बघा ना, साहेब बिल्डिंग बांधतायत बघा ना, असं वारंवार मी जाऊन माझ्या आयुक्तांना सांगतोय. माझं शहर आहे, हा आरोप एकनाथ शिंदेवर नाही, माननीय एकनाथ शिंदेवर नाहीये साहेब. पण ज्या शहरात मुख्यमंत्री राहतात त्या शहराचा आयुक्त जर अनधिकृत बांधकाम रोखू शकत नसेल तर त्याची बदली झाली पाहिजे. त्याच्या हाताखालचा DMC हा इलिगल बिल्डर बरोबर बसतो, सौदेबाजी करतो आणि स्वतःला 100 रुपये मिळतील असा आदेश देतो की तुम्ही बिल्डिंग बांधा पण स्क्वेअर फीट मध्ये 100 रुपये मला मिळाले पाहिजे. माझ्या मुंबऱ्यामध्ये आज जवळजवळ मुंबऱ्याच्या आसपास 500 बिल्डिंगी चालू आहेत. 500 साहेब, काय होणार? पाण्याचं काय होणार? विजेचं काय होणार? वाहतुकीचं काय होणार? काळजीच नाही. अध्यक्ष महोदय, एक भीमजयानी नावाचं एक छोटं प्रकरण मी सांगतो की भ्रष्टाचार काय लेवलला आहे. अध्यक्ष महोदय, हा भीमजयानी बिल्डर होता. त्याने स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या जागेत एक बाग बनवली. त्यांनी स्वतः म्युन्सिपाल्टीने त्याला सांगितलं नाही. ती बाग बनवल्यानंतर तो TDR क्लेम करायला गेला. मी अभिनंदन करतो त्यावेळेसच्या आयुक्तांचं, संजीव जयस्वालांचं, की त्यांनी नाकार दिला की तुला आम्ही कुठे सांगितलेलं बनवायला, तू तुझ्या इच्छेने बनवलं तर तू पैसे भर ना. साहेब, तो कोर्टात गेला. कोर्टामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पेपरच दिले नाही, दाबून टाकले. त्या अधिकाऱ्यांची नावही मी सांगू शकतो. पण अध्यक्ष महोदय, 400 कोटी रुपयाचा TDR त्याला देण्याचा प्रयत्न कॉर्पोरेशननीच करतात. कॉर्पोरेशननी परवानगी दिलेली नसताना अध्यक्ष महोदय त्यांनी काम केलंय आणि तो पैसे मागतोय आणि आपली कागदपत्र दाबली जात आहेत. हा केवढा मोठा गुन्हा आहे. म्हणजे शहर विकूनच टाकायचा असा निर्णय जर प्रशासनाने तिथे घेतला असेल तर ठाण्यामध्ये काय चालू आहे ह्याची आम्हाला चिंता वाटते. अध्यक्ष महोदय, SRA मध्ये गावठाणामध्ये परमिशन देऊ नये असा मी मंत्री असताना एक साधारण निर्णय झाला होता. पण आता सर्रास गावठाणामध्ये SRA डिक्लेअर करतायत. गावठाण म्हणजे मुंबईचा सर्वात जुना परिसर. त्या गावठाणात आपण SRA देऊ नका असा कॅबिनेटचा निर्णय. पण मागच्या 2 महिन्यात 2 ठिकाणी गावठाणामध्ये SRA दिली. चुकीचं आहे. गरीबाला असं उद्ध्वस्त करू नका. अध्यक्ष महोदय, कायदा आहे की तुम्ही बांधल्यात SRA घ्यायची आणि बांधल्यात जे राहतात त्यांना घर बांधून द्यायची जोगेश्वरीत. कशासाठी? साहेब, बांद्र्यामध्ये 1 स्क्वेअर फीटला आज 1.5 लाख रुपयाचा भाव आहे. जोगेश्वरीत काय भाव आहे? गोरेगावला काय भाव आहे? अध्यक्ष महोदय, त्या बिल्डरला मालामाल करण्याची सोय करून ठेवलेली आहे. कशाला? जर तो आयुष्यभर त्या तिथे राहिलेला आहे तर तुम्ही त्याला जोगेश्वरीला काढायला कशाला पाठवता तो? आता अध्यक्ष महोदय, त्याला पैशाची व्यवस्था करून देण्यासाठी आत्मांना काही हालचाली होता ते मला माहिती आहे. पण ही पद्धत थांबली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. अध्यक्ष महोदय, मी आरक्षणाबद्दल बोललो. मी शेवटची विनंती करतो या सभागृहाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही जे आश्वासन देताय ते पूर्ण करणं तुमच्या हातात नाही. अध्यक्ष महोदय, कायद्याचं ज्ञान समाजातलं असं असतंच. पण जेव्हा सरकार आमिष दाखवतं तेव्हा
समाज बळी पडतो. एकीकडे ओबीसी समाजाला घाबरून ठेवलंय की तुमचं आरक्षण जाणार. ओबीसी समाजाचं आरक्षण अजिबात जाऊ शकत नाही. कारण का रिझर्वेशनचा प्रश्न हा एका शहरापुरता एका राज्यापुरता मर्यादित नाही, तो देशाला लागू आहे. त्याच्यामुळे कुठलाही बदल करायचा असेल तर एक तर तुम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागेल किंवा तुम्हाला लोकसभेत ठराव पारित करावा लागेल. असं असताना ओबीसीला अस्वस्थ करून ठेवायचं. दुसरीकडे मराठा समाजाच्या नेत्यांना बोलवायचं आणि सांगायचं दिलं. कसं देणार हे कधीच सांगायचं नाही. आता काय ती म्हणाल 2 महिन्यात देतो. मी त्यांना चॅलेंज देतो, चॅलेंज. हे आरक्षण वेळेत द्यायचं आहे ना. तुम्हाला आता 24 तारखेला देणार होते, ठीक आहे, एक्सटेन्शन दिलं. पण अध्यक्ष महोदय का खेळताय समाजाशी, का खेळताय संविधानाशी? अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये वाढलेली गुन्हेगारी, वाढलेला सायबर क्राईम, ह्याच्यावर लक्ष नाही. लक्ष कशावर? तर कोणाला फोडायचं आणि कोणाला आणायचं. अध्यक्ष महोदय, हे फोडाफोडीचे उद्योग बंद झाले पाहिजे. ही लोकशाहीची हत्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितली आहे. म्हणजे फुले शाहू आंबेडकर आणि पुढे गोळवळकर सावरकर या विचारांची माणसं झाली आता. म्हणजे ज्या फुले शाहू आंबेडकरांनी गोळवळकरांचे कधीच विचार मानले नाहीत, त्या बाजूला जाऊन तुम्ही तेही विचार स्वीकारले एका दिवसात, 24 तासात. तेव्हा अध्यक्ष महोदय, जो तुम्ही मला बोलायला दिलं याबद्दल मी आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.